नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारनं 30 जून पर्यंतची अखेरची तारीख दिलेली होती। केंद्र सरकार राशन कार्डचं बोगस लाभार्थीपणा हटवण्यासाठी आधार आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। याबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे। देशभरामध्ये गरजू लोकांना राशन मिळवण्यासाठी केंद्र सरकार वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत रेशन आणि आधार लिंक करणं अनिवार्य केलेलं आहे। यामागील उद्दिष्ट म्हणजेच मृतांच्या नावावर दिले जाणारे रेशन बंद करून गरजू लोकांना रेशन पोहोचवणं आता शक्य होणार आहे। अनेक नागरिकांकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असून ते वेगवेगळ्या ठिकाणाहून राशन घेत आहेत। या व्यतिरिक्त कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नावावर देखील रेशन घेतलं जातं। या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येक सदस्याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक करण्याची सक्ती केली असून जे शिधापत्रिका धारक आधार कार्ड आणि शिधापत्रिका लिंक करणार नाहीत त्यांचं रेशन 30 सप्टेंबर पासून बंद करण्यात येणार आहे। रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन रेशन आणि आधार तुम्ही लिंक करू शकता। या व्यतिरिक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे करू शकता। जर तुम्ही अजूनही ही आधार आणि रेशन कार्ड लिंक केलेलं नसेल तर 30 सप्टेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजेच तुमचं रेशन कार्ड बंद होणार नाही। रेशन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या जवळच्या रेशन कार्ड दुकानदाराशी संपर्क साधावा, ही सरकारने विनंती केलेली आहे। तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।